दीपक डोळस यांच्या दोन मुलींचे दुर्धर आजार बरे करतो असं सांगत महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकरने डोळस यांची तब्बल 14 कोटींची फसवणूक केली होती। वेळोवेळी त्यांच्याकडून हे पैसे वेदिका पंढरपूरकर आणि तिचा गुरु असलेल्या दीपक खडकेंनी उकळले होते। हे सगळं प्रकरण एबीपी माझानी समोर आणलं। पोलिसांनी याची दखल घेतली, गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयामध्ये हे प्रकरण पोहोचलं आणि अटक केलेल्या आरोपींनी आता 14 कोटी रुपये डोळस यांना परत देण्याची तयारी दर्शवलेली आहे। तसं प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। न्यायालयाने ते स्वीकारलेलं आहे। जर आपण सांगायचं झालं तर हे ते प्रतिज्ञापत्र आहे, पुर्शिस आहे। त्याच्यामध्ये आरोपी 1 ते 3 म्हणजे वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर आणि दीपक जनार्दन खडके हे 3 आरोपी न्यायालयाला असं लिहून देत आहेत की उपरोक्त गुन्ह्यात गुन्हा दाखल झालेले आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी वेळोवेळी फिर्यादी दीपक डोळस यांच्याकडून 14 कोटी 39 लाख रुपये एवढी रक्कम स्वीकारली आहे। ती स्वीकारलेली रक्कम आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना मान्य असून ती आरोपी क्रमांक 1 ते 3 फिर्यादीस देण्यास तयार आहेत। सदरची पूर्ण रक्कम ही आरोपी कोर्टाने तात्पुरता जामीन दिल्यास जेलमधून सुटल्यानंतर 30 दिवसांच्या आत द्यायला तयार आहेत असं लिहून दिलेलं आहे न्यायालयामध्ये आणि न्यायालयाने ते मान्य केलेलं आहे। दीपक डोळस, तुमची पहिली प्रतिक्रिया। सर, यामध्ये मूळ इश्यू जो होता की माझ्या मुलींचं, तुम्हालाही माहिती आहे की माझ्या 2 मुली आहेत। एक डिसेबल मुलगी आहे आणि एकीला केस कमी आहेत। या 2 मुलींसाठी आम्ही भांडत होतो। माझं रिटायरमेंटचं एज आणि सगळं आमचं वाहून गेलं होतं। तर अशा परिस्थितीमध्ये ही जे पॉझिटिव्ह न्यूज आहे हे आमच्यासाठी खरंच बरंच रिलीफ मिळतो आहे सर आम्हाला। तर मला कोर्टाकडनं आणि ठोंबरे सरांकडनं यांना खूप थँक्स द्यावंसं वाटतं। PO जे आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर आणि आयो यांची खूप धन्यवाद द्यावंसं वाटतं। आता होपफुली आमच्या चांगले दिवस सुरू होतील अशी आशा ठेवतोय सर। हा तर रे ऑफ होप आम्हाला पॉझिटिव्ह आहे। आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे ठोंबरे सरांनी आणि न्यायालयांनी आणि तुम्ही सगळ्या लोकांनी जे आम्हाला फास्ट सपोर्ट आणि प्रायोरिटी बेसिसवर सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे सर। विजय सिंह ठोंबरे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी न्यायालयामध्ये ही सगळी बाजू मांडली। वकील साहेब, 1 महिन्याच्या आतमध्ये तातडीने इथपर्यंत निर्णय प्रक्रिया आलेली आहे। खूप दुर्मिळ असं हे उदाहरण आहे। पहिल्यापासून आम्ही जो एक ही वेगळी केस म्हणून आम्ही घेतली होती, कारण त्या मुलींच्याकडे आपण जर पाहिलं असेल तर त्या मुली ज्या होत्या तर त्या डिसेबल होत्या। त्या डिसेबल असल्यामुळे पहिल्यापासून आमचं त्यांना शिक्षा देणं ही अशी आमची कुठलीही मागणी नव्हती। आमची मागणी होती की फिर्यादीला त्याची झालेली फसवणूक झालेली रक्कम कशी मिळेल हे पहिल्यापासून आम्ही फोकस ठेवलं होतं। ते फोकस ठेवल्यानंतर त्यांनी त्यांच्या बचावाखातीर त्यांचे जामीन अर्ज, कलम डिलीट करा असे 2-3 अर्ज केले होते। ते आम्ही ठामपणे ते फेटाळून लावले। आम्ही कोर्टात युक्तिवाद केला, कोर्टाला पटवून दिलं की कशा प्रकारे ही शुद्ध फसवणूक आहे। भोंदू बाबांनी त्यांना बरं करतो ह्याच्यासाठी ही रक्कम जी घेतलेली ही व्हाईटची रक्कम आहे पूर्ण। आणि सरते शेवटी ज्यावेळेस त्या आरोपींना हे लक्षात आलं की आपल्याला आता ज्यावेळेस हे पैसे भरल्याशिवाय ह्याच्यातून सुटका नाही, त्यावेळेस काल ज्यावेळेस MCR साठी पोलिसांनी त्यांना हजर केलं होतं तेव्हा न्यायालयात त्यांनी 14 कोटी 39 लाख रुपये रक्कम 30 दिवसामध्ये जमा करतो अशी न्यायालयाला माहिती दिलेली आहे। आणि ती माहिती दिल्यानंतर त्यांनी आज जामिनाच्या अर्जासाठी कामकाज ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचं देखील म्हणणं आहे की त्यांना जामीन निश्चितच देण्यात यावा। त्यांच्याला आत ठेवून आम्हाला किंवा त्या मुलींना काही रिलीफ मिळणार नाहीये, कारण ह्या मुलींचा जे संगोपनाचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अनेकांच्या मनात या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो की वेदिका पंढरपूरकर आणि इतर आरोपींनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयामध्ये असं प्रतिज्ञापत्र केलंय। बाहेर आल्यानंतर ते पैसे देतीलच याची खात्री काय? हे बघा, ही कोर्टाची फसवणूक होईल। हे आज डोळस कुटुंबियांची फसवणूक झाली आहे, तर त्यांना आज जावं लागलंय। जर हे ते न्यायालयाकडे कुठल्या गोष्टीसाठी बेल मागतायत की आम्हाला आमच्या प्रॉपर्टी किंवा काय असतील कुठं पैसे गुंतवणूक केलेले ते सगळं विकून त्यांना पैसे भरायचे, तर ही न्यायालयाची इनडायरेक्टली फसवणूक होईल। जर अशा पद्धतीने त्यांनी केलं तर ते भविष्यात कधीही जामिनास पात्र राहणार नाही। तर हे जे काही त्यांनी पुरुषीस जोडलेलं आहे, एका अर्थाने ॲफिडेव्हिट ज्याला आपण म्हणू, याच्यामध्ये 3ही आरोपींच्या सह्या आहेत, त्यांच्या वकिलांच्या सह्या आहेत आणि त्याचबरोबर न्यायाधीशांची देखील यावरती सही आहे।
एका अर्थाने हे जे काही डॉक्युमेंट आहे हे नोंद झालेलं आहे, त्यामुळे आता यापासून काही त्यांना मागे हटता येणार नाहीये. आता बऱ्याच अडचणींचा तुम्ही सामना करत असाल. तुमचं राहतं घर तुम्हाला विकावं लागलं होतं, भाड्याच्या घरात तुम्ही राहत होता. हो सर, अजूनही म्हणजे 1 महिन्यापासून 6-8 महिन्यापासून तर खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. होपफुली आता पण सेम प्रॉब्लेम सुरू आहेत, पण आता आशेचं किरण दिसतंय की हे बाहेर आले तर आम्हाला थोडं तरी. तुमच्या पैशातून त्यांनी काय काय खरेदी केलंय वेदिका पंढरपूरकरनी? सर हे मी डायरेक्टली आम्हाला असं वाटतं की त्यांनी घर खरेदी केलं आहे, तो बंगला खरेदी तो बंगले खरेदी केला आणि काही त्यांनी पैसे गाड्यांमध्ये आणि काही नाशिकच्या खडके बाबांच्या घरामध्ये इन्व्हेस्ट केलेत असं आम्हाला वाटतं. बरं, ठीक आहे. आता तुमचे हे पैसे तर तुम्हाला परत मिळतील असं हे याच्यावरून दिसतंय, पण या सगळ्यातून तुम्ही काय धडा घेतलाय? कारण हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर तुमच्याबद्दल देखील अनेकांनी प्रश्न निर्माण केले होते, उपस्थित केले होते की तुम्ही इतके शिकले सवरलेले आहात तरी देखील या अंधश्रद्धेला तुम्ही का म्हणून बळी पडलात? सर यामध्ये माझा सगळ्यात मोठा धडा आहे की खरंच अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. डॉक्टर आणि मेडिकल सायन्सला बिलीव्ह करा आणि आपली बुद्धी शाश्वत ठेवा. आणि आम्हाला जे झालं होतं, जे त्याला हिप्नोटिझम म्हणता येईल बेसिकली, तर ते तुम्ही अलर्ट राहा, एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही अलर्ट राहा. म्हणजे आमच्यासारखे गड्ड्यात जाणार नाही, कारण याच्यातनं सर बाहेर येणं खूप कठीण असतं. आमचंच आम्हाला माहिती आहे की किती आम्ही याच्यातनं गेलो आहे. आमचा जीवनाचा धडा झाला आहे सर. म्हणजे आमच्याबरोबर आमची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे. पण होपफुली यामधनं आमचं एवढंच म्हणणं आहे की यामधनं आम्ही एवढा धडा शिकलो की तुम्ही अंधश्रद्धेच्या पोटी बिलकुल जाऊ नका, 0% जाऊ नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये हे करा, फरक तुम्हाला लक्षात आला आता? बिलकुल सर, 100% लक्षात आलं सर, 100% लक्षात आलं. थँक्यू सर. तर हे अनुभवाचे बोल आहेत. खरं तर 2 पोटच्या मुलींना बरं करावं असं कुठल्या वडिलांना वाटणार नाही आणि त्याच भावनिकतेतून दीपक डोळस काहीसे वाहत गेले होते, काहीसे नाही बऱ्यापैकी वाहत गेले होते. मात्र या सगळ्यातून धडा त्यांनी घेतलेला आहे की विज्ञान आणि औषधं, मेडिसिन यांच्यावरती विश्वास ठेवा. श्रद्धा ही वेगळी, अंधश्रद्धा ही वेगळी, यातील फरक ओळखा. कॅमेरामन राजेश बिडकर, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.